एक महत्त्वाची बातमी, कोकणामध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक सध्या मंदावली आहे। इंधन तुटवडा, इंधनाची दरवाढ, वाढत्या तापमानाचा हा परिणाम दिसतोय। सगळ्याच भाज्यांचे दर 120 रुपये किलोच्या घरात आहेत। इंधनाच्या दरवाढीमुळे कोकणात भाजीपाला घेऊन येणं परवडत नाहीये। आठवड्या बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक मोजकीच आहे। बहुतांश भाजीपाल्याची कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमधून आवक होते। इंधन तुटवडा, इंधन दरवाढ आणि वाढते तापमान यामुळे कुठेतरी आता जो कोकणामध्ये बाजार भरतोय याच्यावर मोठा परिणाम होताना दिसतोय। जी कोकणात येणाऱ्या भाज्यांची जी आवक आहे ती देखील यामुळे मंदावलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। या इंधन दरवाढीमुळे कोकणामध्ये जो घाटमाथ्यावरून येणारा जो भाजीपाला आहे तो देखील आता परवडत नसल्याचं देखील या ठिकाणी जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातं। या घाटमाथ्यावरच्या डिझेल तुटवड्यामुळे कुठेतरी आठवड्या बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक ही मोजकीच असलेली आपल्याला दिसून येते। कोकणात बहुतांश भाजीपाला हा कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधून येतो। या इंधन दरवाढीमुळे भाजीपाला कोकणात घेऊन येणे परवडत नसल्याचे देखील भाज्या देखील मोजक्याच या बाजारपेठेमध्ये आलेल्या आहेत। सर्वच भाज्यांचे दर हे 120 रुपये किलोच्या घरात आहेत। घेवडा असेल, पावटा, परसबी या भाज्यांची आवक देखील यामुळे घटलेली आहे। काही विक्रेते आपल्या सोबत आहेत, आपण विचारून घेऊया। दादा, भाज्यांची देखील आवक घटलेली आहे, दर देखील चढे आहेत, काय सांगाल या संदर्भात? भाज्यांचं दर असं असतं, जसं आवक असेल, जास्त आवक असेल त्यावेळेला दर कमी असतो आणि आवक कमी आली की थोडाफार दर वाढतो। परत आवक वाढली की परत त्याचा दर कमी होतो। म्हणजे स्थिर राहत नाही भाज्यांचा दर कधी। आज 50 रुपये दर आहे तर 50च राहत नाही। उद्या एकदम जर आवक वाढली तर 50चा 30 रुपये पण होऊ शकतो। एकच दर राहत नाही। त्यामुळे डिझेल, पेट्रोलचे दर वाढले, त्याचा परिणाम कुठेतरी त्याचा थोडाफार म्हणजे कसं ट्रान्सपोर्ट वाढतो, त्याच्यामुळे थोडाफार कुठेतरी फरक पडतो। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी। आठवड्या बाजारामध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक ही काही मोजकीच आहे। त्यामुळे साहजिकच नागरिकांना सुद्धा याचा परिणाम जाणवतोय। कोकणामध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक ही मंदावली आहे। इंधनाचा तुटवडा, इंधनाची दरवाढ, वाढत्या तापमानाचा परिणाम हा दिसून येतोय।